नमस्कार शेतकरी बंधूंनो, ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 7 जुलै 2026. राज्यामध्ये जुलैच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 जुलैपासूनच पाऊसमान वाढला आणि 2 जुलैपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे तसेच पुणे या भागामध्ये, नाशिक, धुळे, जळगाव या भागामध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला. म्हणजेच तो जलप्रलयच असं म्हणावं लागेल. जलप्रलय इतका मोठ्या स्वरूपामध्ये आजपर्यंत म्हणजे त्याची पूर परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनो, गेली 4-5 दिवसापासून सुरू झालेली ही पूर परिस्थिती अजूनही आटोक्यात आली नाही आणि तिथे सुद्धा आज पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्ये शेतकरी बंधूंनो, मराठवाड्यामध्ये पावसाचंही अल्प प्रमाण आहे, कमी प्रमाण आहे मराठवाड्यामध्ये आणि या कमी पावसाच्या प्रमाणामध्येच मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या आता पेरण्या झालेल्या आहेत. कारण पेरणीचा वेळ निघून जात होती शेतकऱ्यांनो आणि पाऊस तसा खाली खरखर काय भागामध्ये नाहीये. पण पाऊस हा जी पाहिजे तिथं शेती पाणी जी पुरेपूर पाऊस पडलेला नाही. तर मराठवाड्याला आता पुढे पाऊस कधी पडणार आहे, मोठा पाऊस, त्याच्या संदर्भामध्ये आपला व्हिडिओ आहे, अंदाज आहे शेतकऱ्यांनो. आणि एकंदरच सध्या आता पाऊस हा रजेवर देखील जाणार आहे, म्हणजेच खंड देखील पडणार आहे शेतकऱ्यांनो. म्हणजेच 9 तारखेपासून आता सध्या जर पाहिजे तर आज 7 तारखेला 7 आणि 8 तारखेला ढगाळ वातावरण राहील. 8 तारखेला थोडंसं ऊन देखील पडणार आहे. 8 तारखेला ऊन पडेल म्हणजे उद्या ऊन पडेल. मात्र परवा दिवशी म्हणजे 9 तारखेपासून मात्र क्लिअर चांगलं ऊन पडणार आहे शेतकऱ्यांनो. त्या उन्हापासून काय होणार की पिकांना अजून जे कमकुवत पाऊस आहे तिथे पिकांना अजून थोडासा धोका निर्माण होणार आहे, निर्माण होण्याची शक्यता आहे. पण एकंदरच शेतकरी बंधूंनो, ह्या खंडामध्ये देखील सडाके सुडाके सुरू राहतील, पण एवढ्या प्रमाणामध्ये सडाके सुडाके सुरू राहण्याची शक्यता नाही. तर शेतकऱ्यांना एकच आहे की ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी पाणी देण्यास काय हरकत नाही शेतकरी बंधूंनो. कारण पुढे 22 जुलैपर्यंत मराठवाड्यामध्ये पाऊस नाही, म्हणजे 21 जुलैपर्यंत पाऊस नाही. 22 जुलैपासून मात्र पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये देखील चांगली आहे. तर तोपर्यंत तुम्हाला आता पाणी देऊनच पिकं जगवावी लागतील. तर मराठवाड्यामध्ये स्थिती जर पाहिजे तर, आणि मराठवाड्याचा भोवतालचा भाग सोलापूर जिल्ह्यामध्ये ती स्थिती आहे, त्यामध्ये सुद्धा खूप अत्यंत पाऊस कमी. इथं सुद्धा पाऊस हा 22 तारखेपासूनच पुढे येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पिकं जी आहेत पाण्यावरच जगवावी लागतील. त्यामध्ये मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि या पश्चिम भागामध्ये जास्त वातावरण म्हणजे हे खराब थोडंसं आहे, अत्यंत कमी पाऊस आहे. तर पूर्व भागामध्ये थोडासा चांगला पाऊस आहे. देवणी उदगीर या भागामध्ये थोडासा चांगला पाऊस झाला आहे. तिथं काय हरकत नाही, तिथं पिकांना जीवदान मिळेल आणि तिथे सुद्धा पावसाची देखील शक्यता आहे सडाक्यामध्ये आणि ते पिकं तिथं टिक धरू शकतात. पण छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे, जालन्याचा दक्षिणेकडचा भाग, परभणी जिल्ह्याचा काही भाग, असे बरेच भाग मराठवाड्यामध्ये राहिलेले आहेत. तिथे मात्र खंडाची शक्यता आहे, बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना आहे. तर पुढील 22 तारखेपासून मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर विदर्भामध्ये सडाक्या सुडाके सुरू राहतील. तर विदर्भातील शेतकऱ्यांना पेरणीचा सुद्धा अवधी मिळणार आहे. कारण विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पेरणीसाठी त्यांना उघडीप पाहिजे होती, त्यांना आता उघडीप मात्र 9 तारखेपासून उघडीप मिळणार आहे. शेतकऱ्यांना 9 तारखेपासून पुढे पावसाची शक्यता राज्यामध्ये अत्यंत विखुरलेल्याप्रमाणेच पावसाची शक्यता आहे. तर हा झाला शेतकऱ्यांनो अंदाज. धन्यवाद.